नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध सुनील माने। नागनाथ मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ। ऐतिहासिक व धार्मिक एकात्मता जोपासणाऱ्या रहमतपूर नगरीमध्ये सर्व धर्म समभाव या पद्धतीने सर्वच जण गुण्यागोविंदाने राहत आहेत। शहराच्या विकासामध्ये सर्वच समाजांनी योगदान दिले आहे। नाभिक समाजाचे योगदान देखील अमूल्य आहे। या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले। रहमतपूर येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली। या उत्सवाचे औचित्य साधून नागनाथ मंदिराच्या वरच्या मजल्यावर नवीन बांधकाम केले जाणार असून त्याचा शुभारंभ माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी ते बोलत होते। रहमतपूरचा सर्वांगीण विकास केला जात आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक शहर म्हणून शहराची ओळख तयार केली आहे। नजीकच्या काळात या शहराचा कायापालट केला जाणार असल्याचे माने यांनी सांगितले। यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, विद्याधर बाजारे, दिलीप कदम, साहेबराव माने, अशोकराव माने, शशिकांत भोसले यांच्यासह नाभिक समाज बांधव यावेळी उपस्थित होते। ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जावे। सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते। प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा गौरव समारंभ। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर युवकांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून प्रशासकीय सेवेत गेले पाहिजे। प्रशासकीय सेवेतून आपण सर्वसामान्यांचा विकास करू शकतो आणि समाजाचे भले करू शकतो, असे प्रतिपादन रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांनी केले। रहमतपूर पोलीस ठाणे आणि मुस्लिम समाजाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता रहमतपूर शहरातील प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा गौरव समारंभ आणि करिअर गायडन्स शिबिरात अध्यक्षस्थानावरून विभूते बोलत होते। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। अन्न व नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षकपदी निवड झालेले गौरव रवींद्र माने, सातारा पोलीस दलात निवड झालेली गौरी बाळासाहेब सावंत, अखिल नजीर शेख व राजेंद्र दत्तात्रय दुर्गाडे यांच्यासह JEE परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या जैद शौकत नदाब यांचा विभूते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। राजेंद्र दुर्गाडे हे गृहरक्षक दलातील जवान म्हणून रहमतपूर येथे कार्यरत होते। दिवसभर कामकाज करून रात्री उशिरा ते अभ्यास करत होते। त्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला। यावेळी मोहसिन शेख यांनी मुस्लिम समाजात शैक्षणिक जागृतीची गरज व्यक्त केली। अभ्यासिकेची निर्मिती करून समाजातील युवकांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी पाठबळ देण्याची विनंती त्यांनी केली। हाजी बबलूभाई शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। नासिरभाई शेख, अबिदभाई सिद्दीकी, मनसूर मुल्ला, युनुस शेख, रहीमुल्ला हवलदार, आप्पासाहेब शेडगे, महेश देशमुख पवार यांच्यासह मुस्लिम समाज बांधव यावेळी उपस्थित होते। मलवडीमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरी, 58,000चा ऐवज लंपास। दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मलवडी तालुका मान येथील ST पिकअप शेड समोर असलेल्या साई गणेश मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 57,200 रुपयांचे मोबाईल हँडसेट, रोकड व 5 ब्लूटूथ असा ऐवज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेला आहे। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी 4:15 वाजता अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निढळ येथील गणेश सुरेश खुसपे आणि सुयश गणेश खुसपे हे पितापुत्र मलवडे येथे साई गणेश मोबाईल शॉपी चालवतात। दररोज सायंकाळी 7:30 वाजता ते बंद करून घरी जातात। गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे शॉपी बंद करून ते घरी गेले होते। शुक्रवारी सकाळी सुयश खुसपे मोबाईल शॉपी उघडण्यास आल्यानंतर शटरला कुलूप नसल्याचे आढळून आले। तात्काळ पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थांच्या समोर शॉपी उघडली असता त्यामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले। मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 57,200 रुपयांचे मोबाईल हँडसेट, रोकड व 5 ब्लूटूथ असा ऐवज चोरून नेला आहे। या प्रकरणी गणेश खुसपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे तपास करत आहेत। पाटण तालुक्यात दिवसाढवळ्या वाघाचा वावर, शेतकरी भयभीत, वन विभागाकडून खंडन, प्रौढ बिबट्याचा असल्याचे दिले स्पष्टीकरण। पाटण तालुक्यातील वाल्मिक रस्त्यावर धसगाव धडामवाडी येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले। त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे।
कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असून दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे त्याची दहशत वाढली आहे। वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान मात्र सदर वन्यजीव हा मोठा प्रौढ बिबट्या असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले। वाल्मिक रस्त्यावर शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे। बुधवारी रात्री शिंदेवाडी धसगाव रस्त्यावरील झुडपात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। शेतकऱ्यांची पाळीव जनावरे भक्ष्यस्थानी पडली आहेत, त्यामुळे जनावरे चारण्यासाठी शेतकरी शेतात जाण्यास धजवत नाहीत। दिवसाढवळ्या पट्टेरी वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली आहे। वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। मल्हारपेठ वन विभागाच्या वन अधिकारी वनरक्षकांनी गुरुवारी दुपारी त्या ठिकाणी जाऊन ज्यांनी हा व्हिडिओ काढला आहे त्यांच्याकडून खातरजमा आणि चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत। सदर वन्यजीव हा मोठा प्रौढ बिबट्या असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी सांगितले। हा व्हिडिओ भारतातील विविध व्याघ्र तज्ज्ञांना दाखवण्यात आला। याबाबत सर्वच व्याघ्र तज्ज्ञांनी हा प्रौढ बिबट्या असल्याचे मत व्यक्त केले आहे। त्यानुसार वन विभागाने शेतकऱ्यांना माहिती दिली आहे।